काही दिवस आले बाळ जन्मास आले अगं नाव ठेवले गाई सोन्यानी कुंडली रचना करीता काळ न पाहत होत नावण्या घरी बाबाची कृपा झाली गुलाबाच्या फुलासारखा सुंदर मुलगा झाला 2-2.5 वर्षे बाईनं बरोबर कार्य केले आणि बाईनं मग आठ मानलं आपल्या पती देवाला सांगितलं म्हणे मला तुमच्या हा मार्ग जमत नाही तुम्ही कारभारी म्हणे आपण दोघं अलग राहून अलग खाऊन तुमच्या माई बापाने करू तो म्हणते काहो म्हणे तुझ्या अंगात नागदेव येत होता वेळोवेळी बिमार राहत होती तुझ्यासाठी म्हणे माझ्या आई वडिलांना मार्ग घेतला ना तो म्हणतो म्हणे आता तुझे आई वडील पाहत बसतील मी माझ्या आई वडिलाचा एकुलता एक मुलगा आहे म्हणे आणि मी जर माझ्या आई वडिलांना सोडून दिलं तर उद्या सारं गाव असेल त्यावेळेस तो ऐकायला तयार नाही ना ती बाई मानाला तयार नाही रोज या दोघांमध्ये भांडण व्हायचं तो प्रेमानं सांगायचा बाबाची शिकवण आहे म्हणे सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण कुटुंबात पाहिजे आणि तू म्हणे या बाबाच्या कार्याला तुझ्या वीट आला म्हणे तुझ्यासाठी मार्ग घेतला बाबाच्या गुरुबेनं सुंदर मुलगा झाला ना तू का बोलून राहिली हो म्हणे आणि काय झालं पहा समजावून दिले सुनबाईसाठी मार्ग घेतला अंगात येणारा नागदेव गेला
आणि बाईला त्या मार्गाचा वीट आला. मी म्हणे उठणार नाही, अगरबत्ती लावणार नाही, तुमची आई वडील पाहत असतील. आई वडिलाने मार्ग सोडला नाही, मजोगतीने आपला परिवार घेऊन ज्योत लावायची. आणि या बाईनं बैल मानला, हे उठत नव्हती त्यावेळेस तो आकाश आपल्या पत्नीला म्हणे, कावा म्हणे तू बाबाची सेवकी नाही, एवढे दिवस बरोबर केली आणि आता तुला म्हणे या मार्गाचा विचारा काही म्हणा, पण मी उठणार नाही, तुमची आई वडील पाहत बसतील. असा भांडण करता करता यानं दारू सट्टा जुव्या लावण्याला सुरुवात केली. रोज दारू पिऊन येवाचा आणि सट्टा लावाचा जुवा लावाचा काम धंद्याला बंद करून टाकला. पण बाई मात्र ऐकायला तयार नाही. बाईला राग आला. बाई रागाच्या भरात आपल्या माहेरला निघून गेली. त्या ठिकाणी महिना, दीड महिना, 2 महिने राहिली. आता बाबाच्या घरी केव्हापर्यंत राहील, पुन्हा परतून आपल्या सासूरवाडीला आली. 2 महिने राहिल्याच्या नंतर आली. त्यावेळेस त्या आकाशच्या आई वडिलांना विचार केला की म्हणे हे रोज सकाळी उठत नाही, आपण बाबाचे सेवक आहो, आपल्या घरामध्ये म्हणे किटकिट बऱ्याची नाही, म्हणून त्यानं ठरवलं म्हणे यायला दोघांना नागपूरला पाठवून, यायले नागपूरला पाठवून त्या ठिकाणी म्हणे कामधंदा करतील, आपला पोट भरतील, आम्ही म्हणे इकडे बाबाचे कार्य मजोगतीनं करून असा विचार केला. आणि त्यावेळेस जेव्हा सूनबाई आपल्या माहेरून सासूरवाडीला आली त्यावेळेस त्याने सांगितलं म्हणे बापू तू आता म्हणे इथे तुमची इच्छा नाहीये म्हणे, तू एक काम कर म्हणे नागपूरला जा आणि त्या ठिकाणी म्हणे किरायाची खोली करून राहा आणि मजोगतीनं म्हणे आपला कार्य सुरू ठेवा, आम्ही बाबाचे कार्य इकडे मजोगतीनं करतो. असा जेव्हा तय झाला आणि त्यानं नागपूरला जाण्याची तयारी झाली. पण काय झालं त्या ठिकाणी गेल्यावर घरी आल्यावर विचार त्याने केला, गेले राहणारा कार्य सुरू केले योग भगवंताला. अहो एकच मुलगा मला नको दुसरे पुढे आली बाई. दोघही पती पत्नी नागपूरला गेले आणि त्या ठिकाणी याने ज्योत लावण्याला सुरुवात केली. बाईनं 4-8 दिवस ज्योत लावली आणि बाबाला विनंती करते वेळेस बाईनं हात जोडून सांगितलं, बाबा म्हणे मला एक मुलगा आहे, मला दुसऱ्या मुलाची गरज नाही, मला एकच मुलगा पाहिजे, दुसरा झाल्या पाहिजेत नाही. शब्दावर भगवंत उभा आहे. बाईचा शब्द बाबाने ऐकला आणि दुसऱ्या दिवस पासून त्या बाईची पाळी बंद झाली. पुन्हा तिला पाळी आलं नाही, दुसरा मुलगा झाला नाही. आणि त्या नागपूरमध्ये गेल्यावर त्यांनी काय झालं पहा. काही दिवस गेले सुखाने, अहो काही दिवस गेले सुखाने, वेळ पुन्हा आली.
अव्वाया तुटली झाली राजा बनामध्ये काय जाणून द्याला सुरुवात केली घडलं पुढे काय ओ दादा घडलं पुढं काय बाईनं कार्याला सुरुवात केली आणि दोघांना झोप लावण्याला सुरुवात केली पण योग आलं नाही 4-8 दिवस 15 दिवस गेले बाईची तब्येत बिघडली त्यावेळेस विचार आला आकाशला म्हणे आता कुठे जावं काय करावं काही कळत नाही ह्याच्या मनामध्ये निराशा उत्पन्न झाली त्यानं पुन्हा दारू पिण्याला सुरुवात केली काम धंद्याला जाणं बंद करून दिलं फक्त खाणे पिणे राहिणे रोज दारू पिऊन येईल त्यावेळेस त्या बाईला वाटला की म्हणे असंच जर दारू पिणं सुरू राहील आणि उद्या म्हणे आपल्याला खाण्याचे फाके पडतील माझ्या जिंदगानीचा काय होईल हा विचार बाईला आला आणि बाई हुशार होती म्हणून त्या बाईनं आपल्या पती देवाला सांगितलं कारभारी म्हणे आता आपण म्हणे आपल्या मतानं जोत लावणं सुरू केलं आपल्या घरी मार्ग होता म्हणून तर आता म्हणे आपण कार्यकर्ता साहेबांकडे जाऊ आणि कार्य घेऊ म्हणे आणि पुन्हा कार्याला सुरुवात करू असा दोघांना ठरवला आणि कार्य घेण्यासाठी दोघही पती पत्नी गेले आणि कार्य घेतले आणि समोर काय घेतलं
त्यावेळेस पहा त्याने काय केलं, बाई हुशार होती म्हणे, आपला पती जर असा दारू पेत राहील तर उद्या आपल्या संसाराचा वाटोडा होईल, आपण बर्बाद होऊन खाण्या पाण्याचे भाग्य पडतील म्हणून घनश्यामजी उडकुडकरजी मार्गदर्शक पार्टीचे त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे जाऊन त्याने कार्य घेतले, कार्य घेऊन घरी आले. पण बाईच्या मनामध्ये मात्र प्रेम भाव नाही, कारण सत्य मर्यादा प्रेम बाबाची शिकवण आहे. बाई रोज झोप लावत होती पण योग आलं नाही. हळूहळू बाईची तब्येत एवढी खराब झाली, विचार आला की म्हणे आता काय करावं, कार्य करून फायदा नाही. म्हणून त्याने त्या नागपूर वरून, लोक आपल्या इकडे जर कोणाची तब्येत बिघडली तर आपण नागपूरला जातो, पण त्यानं नागपूर वरून या भंडाऱ्याच्या दवाखान्यामध्ये आणलं आणि भंडाऱ्याच्या दवाखान्यामध्ये आणून त्याने आपल्या पत्नीला भरती केलं. पण त्या कार्यामध्ये त्या बाईला यश आलं नाही. कार्यकर्ता साहेबाकडे जाऊन तिने कार्य घेतले, पण जेव्हापर्यंत माणसाला कळत नाही मी का करून राहिलो, बाबाचा मार्ग फुकट आहे पण त्याने सांभाळण्यासाठी बाबाची परीज आहे, पण बाई मात्र त्या परीज मध्ये खरी उतरली नाही आणि म्हणून तिला समाधान झालं नाही. भंडाऱ्याच्या दवाखान्यात आणलं, तिला भरती केलं आणि भरती केल्याच्या नंतर काय झालं पहा, दवाखान्यामध्ये चालू केला बापूला सुरुवात खाण्या, अगा चिंता मनाला दादा सुचे भंडाऱ्याच्या दवाखान्यामध्ये बाईला आणलं, भरती केलं. बाईची हळूहळू तब्येती सुधार झाला, बाई दुरुस्त होत आली. पण पहा बाई दुरुस्त होत आली, बाईला खर्रा तंबाखूचा सवय नव्हता, बरी तर हो झाली पण बाईनं खर्रा तंबाखू खाणे सुरू. आता आपल्याकडे बाया भरपूरच खर्रा तंबाखू खाणारे आहेत, पण त्या बाईला सबक नव्हता. योगानं दवाखान्यात आली, बरी झाली, बाईनं खर्रा तंबाखू खाण्याला सुरुवात केली. बरी झाली म्हणून आपल्या तिच्या आई वडिलांना विचार केला, म्हणे सासूर वडिला जर गेली त्या ठिकाणी हिच्या बरोबर उपचार झालं नाही झालं तर त्यांनी ठरवलं म्हणे मी आपल्या मुलीला आपल्या गावाला घेऊन जाईन. त्याने पिपरी या आष्ट्याला नेण्याचं ठरवलं. बाईचा मुलगा होता 8 वर्षाचा, पहा 8 वर्षाचा बाईचा मुलगा होता. बाईला त्या पोराची दया माया आली ना, त्याला आपल्या सासूरवाडीमध्ये सोडून दिलं आणि वडिलांना म्हणलं बाई माझ्या गावाला जाऊ, आणि वडिलाबरोबर त्या पिपरी आष्ट्याला जाण्याची तयारी केली. त्या मुलाचा विचार केला नाही आणि समोर काय झालं, आई
चिंता पोरीची लागली काय देवता पहार बाबा गेली सोबत पाहण्याला बाबाची शेवकी नव्हती बिचारे माऊली दवाखान्यात बरी झाली खर्र तंबाखू खाण्याला सुरुवात केली आणि आपल्या आई वडिला बरोबर तो 8 वर्षाचा मुलगा सोडून दिला त्या बाईला त्या पोराची दया माया नाही कारण म्हशीचे सिंग म्हशीला जड होत नाही जरी आईला किती मुलं असले तरी आईसारखा प्रेम जगात नाही पण एकुलता एक मुलगा होता बाईनं परमेश्वराला सांगितलं बाबा मला दुसरा पाहिजे नाही आणि खरंच बाईला दुसरा मुलगा झाला नाही एकच मुलगा होता त्याला आपल्या सासूरवाडीमध्ये सोडून आपल्या आई वडिला बरोबर निघून गेली आई वडील अनेकामध्ये होते बाई बाबाची शेवकी होती आई वडिलाला फिकर लागली म्हणे उद्या जर म्हणे कमी जास्त झालं माझ्या मुलीच्या काय होईल माझ्या मुलीचा प्राण जाईल अशी आई वडिलाला काळजी लागली आणि आई वडील अनेकामध्ये होते म्हणून देवी देवता वैद्यवानी सगळे काही पाहिणं सुरू केलं कोणासाठी तर माझ्या मुलीची प्रकृती बरी झाली पाहिजे बाई बाबाची शेवकीन आई वडील अनेकात होती म्हणून त्याने वैद्यवानी डॉक्टर दवा सगळा करण्याला सुरुवात केली पण बाईची तब्येत मात्र बरी झाली नाही आणि समोर काय झालं बाई सोडून सासूरवाडी बाई सोडून सासूरवाडी बाईला चांगलं व्हावं म्हणून आई वडिलांना कारण आई वडिलाची माया अवघड असते सासूरवाडीत माझ्या मुलीचं काय होईल भरोसा नाही त्यांना आणि म्हणून आई वडील आपल्या पोरीला घेऊन गेले बाबाची शेवटी नव्हती आई वडील अनेक वाले होते त्यांना देवी देवता बार बाधा पाहण्याला सुरुवात केली पाहता पाहता काही दिवस गेले
आणि ऑटोमॅटिक बिचारी अर्चना दोन्ही डोळ्याला आंधळी झाली. पण कोणत्याच वैद्याची औषध तिच्यावर चालली नाही. ऑटोमॅटिक आंधळी झाली. पुन्हा त्याने वैद्यवादी दुनियाभराचं करणं चालू ठेवलं. हळूहळू त्या बाईला समोर काही दिवस गेले आणि कोजागिरीच्या दिवशी मृत्यू पावला. बाबाची शेवकीन होती. दुनियाभराचा उपचार केला. 101 वैद आणले आई वडिलांना, पण कोणी तिला दुरुस्त करू शकलं नाही. कारण ते बाबाची शेवकीन. बाबाचा सेवक बिमार होणार नाही, त्याला कोणती आपत्ती येणार नाही ना समजा आली तर त्याला कोणी वाचवणार नाही. शेवटचा उपाय आहे आपल्या बाबाचा मार्ग. बाबाची शेवकीन होती पण तिला मार्गाची किंमत नाही. बाबाच्या कृपेनं 2-3 वर्ष गेले. बाबाच्या कृपेनं सुंदर एक मुलगा झाला. त्या मुलाची दया माया त्या बाईला नाही आणि शेवटी ती बाई दोन्ही डोळ्याला आंधळी होऊन तिचा मृत्यू झाला. आणि समोर काय झालं पहा. काळ मागे टपूनच का होता, ओ काळ मागे टपूनच का होता, केली संसाराची काया होई, बाई सोडून तांदूरवाई, बाई सोडून तांदूरवाई, दुनियाभराचा उपचार केला. वैद्यवानी झाले पण कोणी त्या बाईला आंधळी झाली. तिला दृष्टी आली नाही. काही दिवस गेले. बाईवर वेळ कठीण आली. शेवटी बाईचा प्राण गेला. पण ते कोण्या वैद्याला दुरुस्त झाले नाही. आणि काय झालं काही दिवसाने पहा काय झाले. अहो वेळ कठीण आले बाई. तारीख 9-10-2022 ला न पहा कोजागिरी लागा मृत्यू झाली. फोन केला तेव्हा त्या सासूरवाडीला, अगा उतरू ते डोळ्याला पाहत्या वेळी. पहा 2022-15 मध्ये लग्न झाला. 2022 मध्ये कोजागिरीचा दिवस. या दिवशी आपण बाबाची कोजागिरी करतो. सर्व सेवक एकत्रित जुडतो. मजोकतीने कोजागिरी पार पडतो. आणि अशा कोजागिरीच्या दिवशी बाबाची शेवकीन अर्चनाबाई कोणी वाचवू शकलं नाही. मृत्यू झाली. तारीख 9-2022 ची घटना आहे. आता 24 सुरू आहे. फक्त 2 वर्ष झाले. कारण दंतकथात बरेचसे गावणारे भेटतात ते आम्हाला माहित नाही. गावात गेला कोणी पत्ता सांगत नाही. असे गावणारे तर भरपूर भेटतात. पण फक्त 2022 ची घटना आहे. आता 24 सुरू आहे. कोजागिरीच्या दिवशी बिचाऱ्या माऊलीचा मृत्यू झाला. कोणी होईत तिला वाचवू शकलं नाही. कारण ते बाबाची शेवटी होती. त्यावेळेस तिच्या सासूरवाडीला फोन लावला. बाबाचे सेवक होते. सोनबाई मृत्यू झाली म्हणता बरोबर बिचाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. आई वडिलाला जरी पाणी आला नसेल पण सोनबाईचा मृत्यू झाला म्हणता बरोबर आई वडिला तिच्या सासू सासऱ्याच्या डोळ्यात पाणी आला. पती देवाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि संपूर्ण कुटुंबानं तयारी करून तिचा अंतिम संस्कार करण्यासाठी बिचारे मावले जाण्यासाठी निघाले. आणि 8 वर्षाचा मुलगा ज्याने कधी आईचा प्रेम पाहिलं नाही, आईचा सुख पाहिलं नाही, त्यावेळेस त्या आकाशने आपल्या मुलाला आई वडिलाला पुरा परिवार घेऊन त्या पिपरिया आष्ट्याला त्याच्या अंतिम संस्कार करण्यासाठी निघाला. डोळ्यामध्ये अश्रूची धार होती. परमेश्वरा म्हणे मी बाबाचा सेवक, मी बाबाचा सेवक असून माझ्या कुटुंबावर एवढं मोठं दुःख आणलं. परमेश्वरा घरी परमेश्वराला हात जोडला आणि त्या
आपल्या शिवणी बोटकीवरून त्या पिंपरी आष्ट्याला जाण्यासाठी निघाले आणि काय झालं बा खबर देवाचे सर्वाला खबर देवाचे सर्वाला खबर देवाचे सर्वाला खबर देवाचे सर्वाला वर्षाचा मुलगा होता तेव्हा तिच्या सासूरवाडीला खबर दिली तिच्या वडिलांना की तुमची अर्चना सोनबाई मरण पावली म्हणता बरोबर डोळ्यात पाणी आलं आणि डोळ्यात पाणी आला त्यावेळेस रडले त्या तिचे सासू सासरे पती सर्वाच्या डोळ्यात पाणी येऊन बिचारे रडले त्यावेळेस सोनबाईसाठी काय सांगावं परमेश्वरा म्हणे आम्ही किती प्रयत्न केला सोनबाईला समजवण्याचा पण कधी सोनबाईनं म्हणे आमच्या गोष्टीकर लक्ष दिला नाही आणि म्हणून याला तिथे सुखाचा संसार होईल म्हणून यांच्या मर्जीनं म्हणे आम्ही नागपूरला पाठवलं पण काही फायदा झाला नाही दवाखान्यातून तिच्या आई वडिलांना आपल्या गावाला नेलं पण आम्ही काही म्हणलं नाही आणि आज परमेश्वरा अशी आपत्ती आली म्हणून त्या सोनबाईचा अंतिम संस्कार करण्यासाठी त्या पिंपरी आष्ट्याला निघून गेले आई वडील मुलगा आणि पती देव असे सर्व लोक मिळून त्या ठिकाणी आईची भेट घेण्यासाठी 8 वर्षाच्या चिमुकल्या बाळाला हाकेला घेतलं आणि शेवटची आईची भेट म्हणून त्या पोराला घेऊन ते त्या ठिकाणी गेले आणि काय झालं हो पूर्ण परिवार पिंपरी आष्ट्या
घाटो जिल्हा शिवणी 8 वर्षाचा घेऊन गात्याला पहा भेट घेण्याला आईची ती 8 वर्षाच्या मुलाला त्या ठिकाणी घेऊन गेले आईला पाहून मुलाच्या डोळ्यात पाणी आलं जसा खाली उतरला तसंच धावत जाऊन आईला मिठी मारली आईच्या गळ्याला कवटाळला आई म्हणे तू आजपर्यंत कधी माझा विचार केला नाही मी लहानचा तुझा मुलगा पण तुला माझी दया नाही आणि आज आई म्हणे तू शेवटच्या क्षणी मला मिळाली काय सांगू म्हणे तुले माझी अजिबात दया माया नाही असा म्हणून तो मुलगा आईला कवटाळला आणि गाईसारखा अमराले लागला त्यावेळेस त्या आईच्या गळ्याला मिठी मारून पाहा
सासू सासरे पती देव मुलगा गेला आणि ज्या वेळेस त्या मुलानं आईला पाहिलं, आईला पाहता बरोबर धावून गेला आणि आईला मिट्टी मारून गाई सारखा हंबरला बिचारा मावला. कारण 8 वर्षाचा मुलगा म्हणजे काय, आणि जिला त्या मुलाची दया माया नाही सोडून दिलं त्याला आपल्या सासूरवाडीमध्ये आणि आई वडिलांच्या घरी जाऊन शेवटी बाईच्या मृत्यू झाला. बाबाची सेवकी नव्हती, बाबाची सेवकी नसून त्या बाईचा मृत्यू झाला. तोही अशा दिवशी झाला कोजागिरीचा दिवस, त्या दिवशी आपण बाबाची कोजागिरी मिळून सर्व सेवक एकत्र येऊन करतो. अशा दिवशी 2022 मध्ये त्या बाईचा मृत्यू झाला आणि शेवटी अंतिम संस्काराची तयारी झाली. सकोली बांधलं आणि सकोलीवर नाल्यावर नेण्यासाठी त्या बाईची तयारी झाली आणि शेवटी त्या बाईचा अंतिम संस्कार झाला. त्यावेळेस पहा डोळ्यातून पायी मारविन कोण सांभाळणार सांगू आई. त्यावेळेस तिच्या अंतिम संस्काराची वेळ आली. मुलानं गोटाळून धरणं सोडलं नाही, कारण मुलाचाही प्रेम होता. जिना कधी आईशी बरेच दिवसपर्यंत आईची मुलाखत होत नव्हती. शेवटी सकोली बांधली आणि सकोली बांधून तिचा अंतिम संस्कार करण्यासाठी नाल्यावर जाण्याला निघाले. त्यावेळेस काय झालं पहा.
सासू सासरे बाबाचे सेवक होते आणि बाबाचे सेवक होते म्हणून त्या बाईच्या आंघोळ पाणी सर्व झाला आणि त्या शकोलीवर जेव्हा त्या बाईला मानलं त्यावेळेस त्यांनी कापूर घेतलं आणि कापूर लावलं विनंती केली जय घोष केला आणि बाईची सकोली उचलून त्यांनी त्या नाल्यावर जाण्यासाठी निघाली अंतिम संस्कार करण्यासाठी आपल्या बाबाच्या नियमाप्रमाणे सासू सासऱ्याने सारं काही केलं विनंती केली जयघोष करून शनी त्या नाल्यावर जाण्यासाठी निघाले त्यावेळेस तिच्या वडिलांना काय केलं पहा कारण तो अनेकवाला होता आणि हे बाबाचे सेवक होते म्हणून पहिला अधिकार यांचा होता आणि म्हणून यांना जयघोष विनंती करून जयघोष करून मायेत उचलली जाण्यासाठी निघाले आणि काय झालं अर्चनाबाई बाबाची शौकीन होती सासू सासरे मार्गाचे होते ज्यावेळेस तिच्या प्रेत काढला त्यावेळेस कापूर लावून विनंती केली आणि विनंती करून तिचा अंतिम संस्कार करण्यासाठी जयघोष करून नाल्यावर जाण्यासाठी निघाली त्यावेळेस तिच्या आई वडिलांना वाटलं म्हणे आपली तरुण मुलगी मृत्यू पावू
उद्या म्हणे ही गावात कोणाला सत्तावल आणि गावात जर कोणाला सत्तावलं तर म्हणे सारे लोक आपल्याला परेशान करतील. हा विचार तिच्या आई वडिलांच्या मनात आला, कारण ते अनेक वाले होते. एक भला एवढा मोठा थैला भरून निंबू आणलं आणि एवढ्या साऱ्या सुया आणल्या. कशासाठी? तिच्या प्रेत बांधण्यासाठी का हे शमशानात गेली तर पुन्हा परतून गावात आली पाहिजे नाही. त्यावेळेस चारी बाजूला घरापासून तो वैद होता. तो वैद लिंबू भारो भारो भोवताल फेकत होता आणि सुया टोचण्या सुरू केले घरापासून तर घाटावर. तिच्या अंगाला जागा शिल्लक राहिली नाही. पुऱ्या सुयानं गोदवून टाकलं, पण कोणाला दया आली नाही. जिवंत होती माझी मुलगी, वाचली पाहिजे म्हणून डॉक्टर दवाखानी वैद्यवाणी झाले आणि मेल्यावर बिचारीच्या अंगाला सुया टोचू टोचू पुरा अंग गोदवून टाकला, पण तिने कोणाची दया माया, कोणाला त्या बाईची दया आली नाही. जिवंतपणी बाईला दुःख भोगलं, पण मेल्यावरही तिला सुख नाही, कारण तिच्या अंगाला दुनिया भराच्या सुया टोचून तिला लाई लाई करून टाकलं. म्हणून आपल्या बाबाच्या मार्गात कोणी जरी सेवक आला, कोणी जबरदस्ती करत नाही, कोणी मार्गदर्शक कार्यकर्ता म्हणत नाही आमच्या मार्गावर या, आम्हाला गरज आहे म्हणून आपण जातो, मार्ग घेतो. आणि समोर जर तुम्ही वागणुकीत चुकल्या केव्हा का होईल, कारण इथून आपल्याला सोडवणार कोणी नाही. बाबाच्या मार्गात कोणी असं नाही. एखादा सेवक मेला असेल आणि तो जर कोणाच्या अंगात झोमला असा कोणी दाखवा. बाबाचा सेवक मृत्यू झाल्यावर कोणाला झोमला असा दाखवा. एखाद्याच्या अंगात भूत जर येत असेल, हा बाबाचा कार्यक्रम सुरू आहे, त्याला तुम्ही आणा. बाबाच्या आवारात येता बरोबर त्याचा भूत म्हणाल्याशिवाय राहणार. पण तो या आवारात आल्यावर भूत थांबू शकत नाही, कारण इथे बाबाची दैवी शक्ती उपस्थित आहे. या आवारामध्ये जेवढे लोक आपण बसलेले आहोत, सर्वांची निगराणी करण्यासाठी बाबा या ठिकाणी आहे. आणि जेव्हापर्यंत हा कार्यक्रम सुरू आहे तेव्हापर्यंत बाबा इथून जागा सोडणार नाही, आम्हाला गॅरंटी आहे. मी तुम्हाला मागच सांगितलं होतं का, मी 9 वाजता कार्यक्रम बंद केलो. कशासाठी? की प्रसादीच्या निमित्तानं कार्यक्रम होता, कार्यक्रम बंद झाला आणि आम्ही प्रसाद खाल्ला 9 वाजता. कोजागिरीची प्रसाद 9 वाजता खाल्ला. पुन्हा भजन सुरू केला, पण एक ठेक नाही म्हणू शकला. 9 वाजता पहिला कार्यक्रम आहे माझा बंद करण्याचा डाग. कोजागिरीच्या 9 वाजता तुम्ही नाही म्हणा तरी मी कोजागिरीचा कार्यक्रम 12 वाजता करतो, चाहे सुरू किती वाजता हो, पण 12 वाजेच्या पहिले बंद करत नाही. पण तो कार्यक्रम मला 9 वाजता बंद करावा लागला. तेव्हा त्या सेवकाला सांगितलं आमचा वेळ संपला, आता आम्ही बापला भजन बंद करतो. सगळे सेवक उठून उभे झाले. गावंदी मनीषाही कोजागिरीचा कार्यक्रम रात्री 12 वाजतापर्यंत करतात, तुम्ही बंद म्हणता म्हणे. तर म्हणला बरोबर आहे ना, कोजागिरीचा खोवा आम्ही मानवात आठवताना पाहिलं, तुम्ही केव्हा आठवून ठेवले काय, घरून आठवून आणले आम्हाला माहित. खावाची वेळ आली, सेवक एक एक गावाला लागले म्हणून 9 वाजता प्रसादी वाटल्या, प्रसादी खाऊन झाली. बाबा या ठिकाणी उपस्थित होते, प्रसाद खाऊन झाली, बाबाला जागा सोडली, आम्ही भजन करू शकत नाही. तेव्हा आम्हाला अनुभव आला की ज्या ठिकाणी बाबाचा कार्यक्रम होतो, मग चर्चा बैठक असो, भजन असो, सर्वात पहिले हात जोडून प्रत्येक सेवक जेव्हा माईकवर जाते त्यावेळेस म्हणते या ठिकाणी भगवान दादा हनुमान जी उपस्थित आहेत, यांना माझ्या मान द्या की बाबा. चुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. आई वाराणसी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. सर्व सेवक सेविका बालगोपाल उपस्थित आहेत, यांना आमचा. तेव्हा आम्हाला अनुभव आला की खरोखर ज्या ठिकाणी बाबाचा कार्यक्रम होते बाबा उपस्थित आहेत, आपल्याला दिसत नाही, पण या ठिकाणी बाबाची दैवी शक्ती हवेच्या रूपाने फिरत आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत. म्हणून प्रत्येक सेवकांना जेव्हा कार्यक्रम करतात, मी तर कोणत्याही गावी गेलो तर सरळ सांगतो, बाबाच्या भजनाचा कार्यक्रम ठेवत्या, तुम्हाला बसाची वेळ असेल तर भजन ठेवा, नाही तर घरी जाऊन झोपा. आणि आम्हालाही झोपू द्या, तकलीफ करून फायदा नाही. आणि ज्या गावात जर बाबाच्या या भजनाच्या कार्यक्रमात पब्लिक जर राहिली नाही, त्या गावात मला किती पैसे देतो म्हणाल तुम्ही पुन्हा जा, त्या गावात पाय ठेवत नाही. मी ते सरळ सांगतो, तुम्ही कोणत्याही शहरांना, पण मी येणार नाही आणि त्या गावात जाते नाही. असे काही ठिकाणी प्रसंग आले ना, बरेचशा गावचे कार्यक्रमला जाणं मी बंदही करून टाकतो.
पण आता तुम्हाला नाव सांगत नाही कारण तो गाव बदनाम होईल. जाऊ दे. म्हणून बाबाचा सेवक कधी मरत नाही, मेला बोलावला कधी झोपत नाही. पण ते अनेक वाले होते म्हणून त्यांना असं वाटलं आणि स्वतःच्या पोरीला दुनियाभराचे लिंबू भारून फेकून तिच्या अंगाला सुया टोचवून लाई करून टाकलं. पण तेव्हाच कोणाला त्या पोरीची दया आली नाही. म्हणून बाबाच्या मार्गात आल्या, बाबाचे सेवक झाला. बाबाचा सेवक जरी असला तर कोणती वेळ कशी येईल काही खरं नाही. आणि फक्त 2 वर्ष झाले 2022 मध्ये कोजागिरीच्या दिवशी त्या बिचाऱ्या माऊलीचा मृत्यू झाला. पहा, तिच्या सासूबाईने जेव्हा आम्हाला ही घटना लिहून दिली, शाहीर म्हणे तुमचा भजन मी आपल्या गावाकडे बोलवीन म्हणे, पण येऊक म्हणा मागच्या महिन्यामध्ये बिचारी मरण पावली. पण ते मात्र ही कहाणी ऐकू शकते नाही. आणि दंतकथा सांगितले वांगे गावात नाही. त्यांची इच्छा असेल तर बनवतो, नाही तर काही गरज नाही. आम्ही जसे असला तसा चालू देतो. तर पहा, बाबाचे सेवक असले तरी अशी केव्हा आपत्ती येईल म्हणून बाबाचा सेवक कोणी पक्का नाही, कोणता वेळ कसा येईल म्हणून बाबाच्या तत्व शब्द नियमाने वागा. 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचा तंतोतंत तुम्ही पालन करा आणि मी करत राहील, तेव्हाच आपण बाबाचे सेवक बनण्याच्या लायक, नाही तर काही उपयोग नाही. तर पहा, अशा परीनं सुद्धा मार्गात आल्यावर घटना होतात. म्हणून काय म्हणतो